तर हे पहा आपली मस्त उसळ तयार झाली। जोडी सासू सुनेचे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपल्याला सोलायचं आहे पावटा। तर थंडी म्हणलं की पावटा खूप असतो आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये सध्या पावटा आहे। तर हा आमचा घरचा पावटा आहे, गावरान पावटा। तर भरपूर शेंगा आहेत आता आणि आता मी त्या सोलते आणि आपल्याला मस्त पावट्याची उसळ बनवायची। चला तर मग आता ह्या पावट्याचे दाणे ना आपण आधी कुकरला उकडून घेऊया आणि हे आपल्याला जास्त होतील म्हणून मी काही कमी करते। तर हे एवढे दाणे ना मी उकडून घेते आणि आपण मस्त पावट्याची भाजी करू। पावट्याच्या भाजीमध्ये बोंबील किंवा सुकट असं काही घातल्यावर पण खूप मस्त लागते। तर आता मी हे कुकरला लावून उकडून घेते आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकू। उकडताना मीठ टाकलं म्हणजे सगळ्या दाण्यांमध्ये ते मीठ जातं आणि ते दाणे चांगले छान चवदार लागतात। तर आपण त्याच्यासाठी लागणारे हे वाटण काढून घेते मी आता। तर चला आपण ना वाटण काढून तळून घेऊया। हा लसूण गावठी आहे त्याच्यामुळे याला ना पूर्ण साल नाही काढले तरी चालतं, चांगले लागते एकदम। म्हणजे घरचं लसूण आहे हा माझा। हे बघा आपण आता हे एवढंच वाटण घालणार आहे, त्याला गठ्ठपणा येण्यासाठी दुसरं काही नाही घालणार, कारण आपल्याला भाजी कमी करायची आहे। ते काही एवढी जास्ती नाही, तर कांद्यामुळे चांगला गठ्ठपणा येतो। तर आता मी हे वाटण तळून घेते। तर बघा आपला पावटा असा मस्त शिजलेला आहे। हे बघा, आणि हा काय सोलायचा पावटा नाही आहे, कारण तो काही पावटे कडू असतात त्यामुळे त्याच्या साली काढतात। तर आपला पावटा हा काही कडू पावटा नाही आहे। हा असं ह्याची अशीच भाजी करायची, एकदम मस्त होते। तर चला आता आपण ना कढई तापाय ठेवू। मस्त अशी पावट्याची उसळ करणार आहे आपण, एकदम छान लागते। आणि या दिवसात थंडीच्या दिवसातच त्याला शेंगा येतात। हा गावठी पावटा आहे, कारण हा काय त्या दुसरा जो आहे ना त्याला सरपंच पावटा म्हणतात। तर तो कुठल्याही सीजनला कधीही येतो।
याला मात्र दिवाळी झाल्याच्या नंतरच फुल लागतं आणि नंतर शेंगा येतात, म्हणजे संक्रांतीच्या टायमाला. तर आता संक्रांत जवळच आलेली आहे. त्यामुळं मी जिरं टाकते आणि मी मोहरी टाकत नाही, कारण माझ्या मुलाला मोहरी जास्ती करून आवडत नाही, म्हणून मी काही त्यात मोहरी टाकत नाही. तर हे मसाले, हे घरचे मसाले आहेत माझे, छान तिखट आहेत. तर यामध्ये मी आता कढीपत्ता टाकते आणि हे आपण अगदी मस्त वाटून घेतले. वाटण कुठलीही भाजी करताना महत्त्वाचं असतं हे वाटण परतणं, आणि त्यामध्येच मीठ घालायचं, म्हणजे ना सगळीकडे छान लागतं. आणि हे वाटण चांगलं परतलं ना कुठलीच भाजी फेल जात नाही, खूप छान होत असते. तर आता आपण पावटा टाकून घेऊ. मस्त वास सुटलाय बघा. त्यामध्ये आपण ना एवढा 1 ग्लास पाणी टाकणार आहे. आपल्याला काही जास्त पातळ करायची नाही, अगदी थोड्या पाण्यातच मस्त करते. आणि हे बघा किती मस्त रंगत आली याला, खूप छान लागते. अगदी अवश्य करून पहा. या दिवसात भरपूर पावटं मिळतात. आणि गावाकडं ना बहुतेक प्रत्येकाच्या शेतामध्ये थोडं तरी घरी खाण्यापुरता हा पावटा असतोच, प्रत्येकानं लावलेला असतं. तर आता मी सुद्धा लावलाय. अगदी शेतात गेलं ना याने याच्या शेंगा जर तोडल्या ना हा तेलकट होतात, म्हणजे तांदळाचं कसं आहे तिथं गेल्यावर वास येतो, असं याचा पण मस्त वास येत असतो पावट्याचा, कारण हा गावरान पावटा आहे ना, त्यामुळे मस्त वास येतो याचा. आणि आता बघा या भाजीचा पण इतका छान सुगंध सुटलाय ना, एकदम मस्त. तर मी केलेली पावट्याची उसळ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच नवनवीन शेतातल्या व्हिडिओ आणि घरातल्या व्हिडिओ किचनमधल्या पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.